श्री स्वामी समर्थ. मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईल टी व्हीच्या मागे लागतात आणि आईचं मन थकून जातं. स्वामी समर्थाच्या कृपेने 10 अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्या, जे प्रेमाने मन जिंकतात. जबरदस्ती नाही, मार नाही, फक्त 21 दिवस श्रद्धेने करा, बदल नक्की दिसेल. हजारो आईने अनुभवला चमत्कार. आजपासून सुरू करा आणि मुलांचं भविष्य बदला. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित तुमच्याही मनात तीच वेदना असेल. मुलं अभ्यास करत नाहीत, कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत. मोबाईल, टी व्ही, हट्ट, रडणं आणि शेवटी आईचंच मन थकून जातं. मैत्रिणींनो, माझ्या स्वामी समर्थ भक्तांनो, मी तुमचीच एक बहीण, एक ताई म्हणून आज तुमच्याशी मनापासून बोलणार आहे. कारण की समस्या फक्त तुमचीच नाही, आज हजारो मातांनी. पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने यावर उपाय आहे. आणि तो उपाय जबरदस्तीचा नाही, माराचा नाही, ओरडण्याचा नाही, तर प्रेमाचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मन जिंकलं की सगळं जिंकता येतं. आणि आज आपण मुलांचं मन जिंकण्यासाठी 5 गुप्त अनुभवसिद्ध उपाय पाहणार आहोत. हे उपाय हजारो स्वामी भक्तांनी करून पाहिलेले आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे उपाय 21 दिवस श्रद्धेने केलेत तर बदल नक्की दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येक उपाय एकमेकाशी जोडलेला आहे. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या स्वामी माऊली चॅनलला हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे उपाय फक्त सांगितले जात नाहीत, ते जगले जातात. चला पहिला गुप्त उपाय पाहूया. पहिला उपाय ऐकायला खूप साधा वाटतो, पण याची ताकद अफाट आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही स्वामींची चालती बोलती कृपा आहे. सकाळी घरात शांतता असते तेव्हा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा. मुलांना जवळ घ्या, त्यांच्या हातात माळ द्या. तुम्ही मोठ्याने जप करा आणि मुलांना फक्त ऐकू द्या. लक्षात ठेवा, मुलाला जप करायला भाग पाडायचं नाही. त्यांचं मन हळूहळू त्या कंपनात शिरलं पाहिजे. 108 वेळा जप झाल्यावर फक्त एवढंच म्हणा, महाराज, माझ्या लेकराच्या बुद्धीत प्रकाश द्या. मी एका आईकडून ऐकलेलं, 15 दिवसात तिचं मूल स्वतःहून अभ्यासाचं पुस्तक उघडायला लागलं. ही जादू नाही, ही श्रद्धा आहे. दुसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ चरित्र. मुलांना उपदेश नको असतो, कथा आवडतात. रात्री झोपण्याआधी मोबाईलऐवजी स्वामींची एक छोटी गोष्ट सांगा. कधी स्वामींनी शिष्यांची परीक्षा कशी घेतली, कधी भक्ताला कसं वाचवलं आणि शेवटी मुलाला विचारायचं, स्वामी महाराजांनी काय शिकवलं. हळूहळू मुलं ऐकायला शिकतात. आईचा आवाज त्यांना शांत करतो. पुण्याचा एका आईने मला सांगितलं, माझं मूल आता अभ्यास करताना म्हणतं, स्वामी बघतायत, आणि एवढं ऐकलं तरी आईचं मन भरून येतं. तिसरा उपाय म्हणजे अभ्यासापूर्वी स्वामी समर्थांची आरती. 3च मिनटं, पण त्या 3 मिनटात मन स्थिर होतं. अभ्यासाच्या टेबलावर स्वामींचा फोटो, थोडासा धूप आणि आरती. मुलाला हात जोडायला सांगा. अभ्यास सुरू करण्याआधी मन नम्र होतं, एकाग्रता वाढते. एका भक्त महिलेने सांगितलं, माझ्या मुलांचे मार्क्स 40वरून 80 झाले. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो चिडचिडा राहिला नाही. चौथा उपाय म्हणजे वास्तू आणि शिस्त. स्वामी समर्थांनी स्वच्छतेला फार महत्त्व दिलं. मुलांच्या अभ्यासाचा कोपरा स्वच्छ ठेवा. उत्तर पूर्व दिशेला स्वामींचा फोटो ठेवा. संध्याकाळी थोडंसं दूध किंवा ताक अर्पण करा. आणि मोबाईल 1 तास बाजूला ठेवा. आई म्हणून कठोर न होता प्रेमाने सांगा, हे स्वामींचं सांगणं आहे. हळूहळू मुलं ऐकायला लागतात. आणि 5वा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुरुवार व्रत. गुरुवार हा स्वामी समर्थाचा खास दिवस. फळहार करा, 11 वेळा मंत्र जप करा, मुलांच्या नावाने प्रार्थना करा. 21 दिवस सातत्य ठेवा. एका आईने मला सांगितलं, माझी मुलगी बोर्डात टॉपवर आली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढला. आता माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा भाग सांगणार आहे, जो बहुतेक आई वडील चुकवतात, आणि तो म्हणजे आईची स्वतःची मनस्थिती. हो, मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, याचं एक मोठं कारण म्हणजे
घरात सतत असलेली चिंता, तणाव आणि अस्वस्थता. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, आई शांत असेल तर मूल आपोआप शांत होतं. म्हणून हा 6वा उपाय मी फार गुप्त मानते. साठीचा उपाय: दररोज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून स्वामी समर्थांचा चेहरा आठवा आणि मनात म्हणा, महाराज, माझ्या लेकरांची जबाबदारी मी तुम्हाला दिली आहे. मी फक्त माझं कर्तव्य करेन, फळ तुमच्यावर सोपवते. हा एक वाक्याचा संकल्प आईच्या मनातून ताण काढून टाकतो आणि जेव्हा आई शांत होते तेव्हा मुलाचं वागणं आपोआप बदलायला लागतं. मी स्वतः अनेक मातांकडून हा अनुभव ऐकला आहे. आता 7वा उपाय. हा उपाय मुलांच्या बोलण्याच्या सवयीशी संबंधित आहे. आजकाल मुलं ऐकत नाहीत कारण आपण फक्त सांगतो पण ऐकत नाही. आठवड्यातून 1 दिवस फक्त 5 मिनिट मुलांशी मित्रासारखं बोला. अभ्यासाबद्दल नाही, मार्क्सबद्दल नाही, तर त्याला काय आवडतं, काय अवघड वाटतं हे ऐका. आणि शेवटी एवढंच म्हणा, स्वामी समर्थ तुला बळ देत आहेत. हा संवाद मुलांच्या मनात आईविषयी विश्वास निर्माण करतो आणि विश्वास असेल तर ऐकणं आपोआप येतं. 8वा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा मौन उपाय. हा फार थोड्या लोकांना माहिती आहे. आठवड्यातून एकदा, विशेषतः गुरुवारी संध्याकाळी 10 मिनिटं घरात शांतता ठेवा. TV बंद, मोबाईल बाजूला. फक्त समर्थांचा फोटो आणि दिवा. मुलाला काही बोलू नका, फक्त त्या शांततेत बसू द्या. ही शांतता मुलांच्या मनात साठवलेली अस्वस्थता काढून टाकते आणि अभ्यासात लक्ष लागायला मदत करते. 9वा उपाय म्हणजे शब्दांनी काळजी. आईच्या तोंडून निघणारे शब्द फार प्रभावी असतात. रागात म्हटलेले शब्द मुलांच्या मनावर खोल जखम करतात. त्याऐवजी दररोज सकाळी मुलाला शाळेत पाठवताना एवढंच म्हणा, स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत, तू हुशार आहेस, तू नक्की करशील. हे 3 वाक्य मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात आणि आत्मविश्वास असेल तर अभ्यासाची भीती जाते. आणि 10वा उपाय हा सर्वात उपायांना जोडणारा आहे. धैर्य. आई म्हणून लगेच परिणाम हवा असतो, पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात. पहिले 7 दिवस काहीच बदल दिसणार नाही. 10व्या दिवसाला थोडासा फरक जाणवेल आणि 21व्या दिवसाला तुम्ही स्वतः म्हणाल, हो, स्वामी समर्थांनी माझं ऐकलं. म्हणूनच मी सांगते, हे उपाय करताना तक्रार नको, संशय नको, फक्त श्रद्धा आणि सातत्य. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला अपयशी ठरवत नाहीत. आता माझ्या भगिनींनो, इथे थोडा थांबून मी तुम्हाला एक वास्तव्य सांगते. हे उपाय ऐकताना अनेक जणी मनात विचार करतात, आम्ही आधीही खूप काही करून पाहिलं पण फरक नाही पडला. म्हणूनच हा भाग फार महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थांची कृपा लगेच दिसते का? हा प्रश्न मला खूप माताकडून विचारला जातो आणि माझं उत्तर नेहमी एकच असतं, स्वामी उशिरा करत नाहीत, ते आपली परीक्षा घेतात. मुलांच्या माध्यमातून आईची श्रद्धा तपासली जाते. तुमचा विश्वास किती खोल आहे हे पाहिलं जातं आणि म्हणूनच सुरुवातीला थोडं अवघड जातं. मुलं अजून हट्ट करतात, अजून चिडचिड करतात, पण हाच काळ सर्वात निर्णायक असतो. इथेच बहुतेक जणी थांबतात आणि कृपा एक पाऊल दूर असताना मागे फिरतात. मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. नाशिकच्या एका आईने मला रडत फोन केला होता. ती म्हणाली, ताई, मी सगळे उपाय करते पण माझा मुलगा उलट जास्त बिघडतो. मी तिला एक गोष्ट सांगितली, आज रडू नकोस, आजही उपाय कर आणि स्वामींना एवढंच सांग, महाराज आता सगळं तुमच्यावर सोपवलं. ती आई दुसऱ्या दिवशी उपाय करत राहिली. 7व्या दिवशी काहीच बदल नव्हता. 15व्या दिवशी मूल थोडं शांत झालं आणि 21व्या दिवशी तिने मला परत फोन केला. आवाज थरथरत होता. ती म्हणाली, ताई, आज माझा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसला. मी काहीच सांगितलं नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे ऐकताना तुम्हालाही जाणवत असेल, ही गोष्ट फक्त तिची नाही, ही स्वामी समर्थाची कार्यपद्धती आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मुलं आपलं ऐकत नाहीत असं आपण म्हणतो, पण ती आपलं बघत असतात. आई रोज देवापुढे बसते का? ती मनापासून प्रार्थना करते का? की फक्त उपाय म्हणून करते? हे मुलांच्या मनात नकळत जातं. म्हणून जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा घाई नको. डोळ्यात पाणी असू द्या, आवाजात विश्वास असू द्या, कारण हे सगळं मुलं पाहत असतात आणि हळूहळू त्यांचं मन बदलायला लागतं. आणि हो, एक छोटी
पण फार प्रभावी गोष्ट सांगते. ज्या दिवशी मुलं अभ्यास करत नाही त्या दिवशी त्याला दोष देऊ नका. त्या दिवशी तुम्ही स्वतः स्वामीसमोर जास्त वेळ बसा. कारण कधी कधी स्वामी आईला जवळ बोलवतात, मुलाला नाही. ही गोष्ट समजली की मन हलकं होतं आणि ते हलकेपणातूनच कृपा व्हायला लागते. म्हणूनच माझ्या भगिनींनो, हा व्हिडिओ फक्त ऐकून थांबू नका. आजपासून एक संकल्प घ्या. मी 21 दिवस एकही उपाय चुकवणार नाही. मी तक्रार करणार नाही, मी तुलना करणार नाही. मी फक्त स्वामी समर्थावर विश्वास ठेवणार. आणि जेव्हा तुम्ही हा संकल्प मनापासून घेता तेव्हा स्वामी समर्थ मागे राहत नाहीत. ते तुमच्या घरात, तुमच्या मुलांच्या मनात आणि तुमच्या डोळ्यात समाधान देऊन जातात. माझ्या मैत्रिणींनो, हे उपाय करताना चमत्काराची घाई करू नका. स्वामी वेळ घेतात पण हात सोडत नाहीत. 21 दिवस श्रद्धेने करा आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ इतर मातापर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमचं शेअर एखाद्या आईचं रडणं थांबवेल. मैत्रिणींनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.